तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे ब्रँडवरून केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांनी त्याला उत्तर दिले आणि त्यावरून जे काही राजकारण तापलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। ठाकरे हाच ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या, या बाटल्यांना नशा सुद्धा नाही, फक्त महाराष्ट्रासाठी विष आहेत, संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। संजय राऊत, तुम्हीच ब्रँडी पिऊन आला असाल, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तर महाराष्ट्रात फक्त भाजपचा, मोदींचा आणि देवाभाऊंचाच ब्रँड, बाकीचे ब्रँड बँड वाजवण्याचं काम जनतेने केलेलं आहे, बन यांचा ठाकरेंना टोला। शिंदेंच्या जाहिरातीत बाळासाहेबांच्या बाजूला जिल्हा प्रमुखांचा फोटो कशासाठी? आनंद दिघेंच्या फोटोवरून राऊतांचा सवाल। तर भुंकणाऱ्या कुत्र्यांची आनंद दिघेंचं नाव घेण्याची लायकी नाही, खासदार नरेश म्हस्करची राऊतांवर टीका। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत सत्तेत आल्यास आनंद मविया म्हणून सर्वत्र ठिकाणी एकत्र लढू असं नाही, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवारांचं विधान। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौराचा कट उधळून लावणार, मनपा निवडणुकांवरून संदीप देशपांडेंचा भाजपवर निशाणा। मुंबईचा महापौर मराठी होणार हे आम्हाला कुणाकडूनही शिकायची गरज नाही, निवडणुकीत मराठी माणूस तुमच्या भावनिक अजेंड्याला बळी पडणार नाही, महापौर मराठीच होईल, तो मराठी माणूस भाजपा महायुतीचा असेल, नवनाथ बन यांचं ट्विटरवरून संदीप देशपांडेंना उत्तर। बेस्ट निवडणुकीमध्ये 5,000 एक मत विकत घेतलं, 1800 मतं अवैध ठरवण्यात आली, बेस्टचे डेपो बिल्डरांना घशात घालण्यासाठी मत विकत घेतली, संजय राऊतांचा भाजपवर आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताईंच्या पुतळ्याच्या डागडुजीला सुरुवात, छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणार, परिसरात साफसफाईचं काम सुरू। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ, दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती।